नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. आजचं आपलं विशेष बुलेटिन पैसा पुराण, जिथे आपण समजून घेतो पैशाचा प्रवास, अर्थव्यवस्थेतील बदल आणि तुमच्या खिशावर होणारा थेट परिणाम. मित्रांनो, आजचा एपिसोड खूप महत्त्वाचा आहे, कारण एका बाजूला भारतीय रुपयाने जोरदार कमबॅक केला आहे, तर दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात हलकी घसरण होऊन बाजारात खरेदीला वेग आला आहे. आणि याच वेळी पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम दुबईच्या रिअल इस्टेट बाजारावर दिसत आहे आणि भारतासाठी दिलासा देणारी एक मोठी ऊर्जा संबंधित बातमी देखील समोर आली आहे. शेवटी आपण इफ्कोच्या दमदार कामगिरीकडेही पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया रुपयापासून. मित्रांनो, अलीकडच्या काळात भारतीय रुपयाने चलन बाजारात ज्या प्रकारे पुनरागमन केलं आहे ते केवळ आकड्यापुरतं मर्यादित नाही, तर ते भारताच्या आर्थिक स्थैर्याचं आणि धोरणात्मक ताकदीचं एक मोठं उदाहरण आहे. एका दिवसात जवळपास 1.50 ते 1.70 इतकी वाढ नोंदवत रुपया सुमारे 93 रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर पोहोचला आहे. टक्केवारीत ही वाढ जवळपास 1.7 ते 1.8% इतकी असून गेल्या 12 वर्षातील ही सर्वात मोठी उसळी मानली जात आहे. ही वाढ का महत्त्वाची आहे? कारण सामान्यतः चलन बाजारात इतका मोठा बदल एका दिवसात क्वचितच पाहायला मिळतो. यामुळे ही घडामोड केवळ ट्रेडर्ससाठीच नव्हे, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची आहे. या मोठ्या बदलामागे आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचा अत्यंत रणनीतिक निर्णय. 1 एप्रिल रोजी RBIने बँकांसाठी रुपया आधारित नॉन डिलिव्हरेबल फॉरवर्ड्स म्हणजेच NDF या व्यवहारांवर मर्यादा आणल्या. हे व्यवहार मुख्यतः परदेशी बाजारात होतात आणि त्यात प्रत्यक्ष रुपयाची देवाणघेवाण होत नाही. मात्र या व्यवहारांमुळे डॉलर आणि रुपया यांच्या दरावर सट्टेबाजी केली जाते. दररोज या बाजारात 5 अब्ज ते 10 अब्ज डॉलर इतका व्यवहार होत असल्याचा अंदाज आहे. म्हणजेच भारतीय रुपयांच्या किमतीवर परिणाम करणारा हा एक प्रचंड मोठा घटक आहे. या व्यवहारांमुळे अनेकदा कृत्रिमरित्या डॉलरची मागणी वाढत असे आणि रुपयावर दबाव हा निर्माण होत असे. RBIच्या या निर्णयामुळे सट्टेबाजारीवर मोठा आळा बसला. परिणामी बँकेने आपले ऑफ शेअर डॉलर पोझिशन कमी करण्यास सुरुवात केली. याचा थेट परिणाम असा झाला आहे की डॉलरची मागणी कमी झाली आणि रुपयाला बळ मिळालं. विशेष म्हणजे हा बदल इतक्या वेगाने झाला की काही तासातच बाजाराचा ट्रेंड हा पूर्णपणे बदलला आहे. आपण थोडं जर मागे पाहिलं तर काही दिवसांपूर्वीची परिस्थिती अगदी उलट होती. मार्च महिन्यात रुपया 95 रुपये प्रति डॉलरच्या पास व्यवहार करत होता. FY26 मध्ये रुपयाने जवळपास 9.88% घसरण नोंदवली, जी गेल्या 14 वर्षातील सर्वात मोठी वार्षिक घसरण आहे. या घसरणीमागे जागतिक कारणे होती. पश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किमती $100 जवळ पोहोचणं आणि भारतासारख्या मोठ्या आयातदार देशासाठी वाढलेली डॉलरची गरज ही प्रमुख कारणे होती. याच वेळी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसा काढण्यास सुरुवात केली. यामुळे रुपयावर आणखी दबाव आला. मात्र RBIच्या हस्तक्षेपामुळे परिस्थितीत बदल दिसू लागले आहेत. बाजारात स्थैर्य निर्माण झाले आहे आणि गुंतवणूकदारांमध्ये विश्वास पुन्हा आला आहे. तज्ज्ञांच्या मते सध्याच्या परिस्थितीत रुपया 92 ते 94च्या दरम्यान स्थिर राहू शकतो. जर जागतिक परिस्थिती अनुकूल राहिली, विशेषतः कच्च्या तेलाच्या किमती या 85च्या खाली आल्या, तर हा रुपया स्थिर राहू शकतो. तसेच परदेशी गुंतवणूकदारांनी देखील भारतातील गुंतवणूक वाढवली तर रुपया 90च्या दिशेने देखील जाऊ शकतो. आता सामान्य माणसासाठी याचा अर्थ काय? रुपया मजबूत झाला तर आयात स्वस्त होते आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीवर दबाव हा कमी होऊ शकतो. महागाई नियंत्रणास येण्यास मदत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खिशावरचा ताण हा कमी होऊ शकतो. डॉलरबाबत बोलायचं झाल्यास तो पूर्णपणे कमजोर झाला आहे असं म्हणणं योग्य नाही. मात्र भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेत डॉलरची मागणी कमी होणे हे जागतिक स्तरावर महत्त्वाचे ठरते. तरीही अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत असल्यामुळे डॉलरचे वर्चस्व तत्काळ कमी होणार नाही. आगामी काळात रुपयाची दिशा काही महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असेल. कच्च्या तेलाच्या किमती, परदेशी गुंतवणूक आणि भारताचा चालू खाते तूट यावर बारकाईने लक्ष ठेवणे हे गरजेचे आहे. एकंदरीत पाहता RBIच्या एका निर्णयाने बाजाराची दिशा ही बदलली आहे. सट्टेबाजारीवर नियंत्रण आले आहे. डॉलरच्या मागणीत घट आणि वाढता गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास यामुळे रुपयाने 12 वर्षातील सर्वात मोठी झेप ही घेतली आहे. मात्र ही केवळ सुरुवात आहे. पुढील काही महिन्यात जागतिक परिस्थिती कशी बदलते यावर रुपयाची खरी ताकद ही अवलंबून असेल. मित्रांनो, ही होती आजची पहिली आणि सर्वात महत्त्वाची बातमी.
आता पुढे वळूया सोन्याच्या बाजाराकडे. मुंबईत आज सोनं आणि चांदी यांच्या दरात हलकी घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. 22 कॅरेट सोन्याचा दर हा सुमारे 1,38,850 रुपये प्रति 10 ग्रॅम असून 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,45,790 रुपये प्रति 10 ग्राम इतका आहे. गेल्या काही दिवसात दर खूप वाढल्यामुळे खरेदी थोडी मंदावली होती, पण आजच्या घसरणीमुळे सराफा बाजारात पुन्हा एकदा ग्राहकांची गर्दी ही वाढली आहे. विशेषतः लग्न सराईसाठी खरेदी करणारे ग्राहक आणि दीर्घकालीन गुंतवणूक करणारे लोक मोठ्या प्रमाणावर बाजारात दिसत आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या मते दरात थोडी घट होताच ग्राहकांनी लगेच खरेदी ही सुरू केली आहे. हलक्या वजनांचे दागिने तसेच गुंतवणुकीसाठी गोल्ड बार आणि नाणी यांची मागणी ही वाढली आहे. महिलांमध्ये दागिन्यांची खरेदी करण्याकडे विशेष आकर्षण दिसून येत आहे. चांदीच्या दरात देखील स्थिरता असून सुमारे 2.4 ते 2.5 लाख प्रति किलोच्या दरम्यान ती व्यवहार करत आहे. औद्योगिक वापर आणि गुंतवणुकीमुळे चांदीची मागणी ही कायम आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या सोन्याच्या दरात मोठी घसरण अपेक्षित नसली तरी छोट्या घटी या खरेदीसाठी चांगल्या संधी आहेत. यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल मानला जात आहे. आता पुढे वळूया एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बातमीकडे, जिचा परिणाम थेट गुंतवणूकदारांवर होत आहे. दुबईच्या रिअल इस्टेट बाजाराबाबत. मित्रांनो, पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता स्पष्टपणे दुबईच्या रिअल इस्टेट बाजारावर दिसू लागला आहे. एकेकाळी सुरक्षित, स्थिर आणि जलद परतावा देणारा बाजार म्हणून ओळखला जाणारा दुबईचा रिअल इस्टेट बाजार सध्या मंदीची चिन्ह पाहत आहे. अलीकडच्या आकडेवारीनुसार दुबईच्या प्रॉपर्टी व्यवहारांमध्ये मोठी घट ही झाली आहे. वर्षाच्या तुलनेत व्यवहारांमध्ये सुमारे 37% घट ही झाली आहे, तर महिन्याच्या तुलनेत जवळपास 49% व्यवहार हे कमी झाले आहे. ही केवळ तात्पुरती घट नाही, तर बाजारातील सावधपणाचे आणि अनिश्चिततेचे स्पष्ट संकेत आहे. या घसरणीमागे सर्वात मोठं कारण म्हणजे पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि अस्थिरता. या भागातील राजकीय आणि लष्करी परिस्थितीमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी सध्या वेट अँड वॉच ही भूमिका घेतली आहे. आधी जिथे दुबईला सुरक्षित गुंतवणूक केंद्र मानलं जात होतं, तिथे आता काही प्रमाणात जोखीम वाढल्याची भावना निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम प्रॉपर्टीच्या किमतीवर झाला आहे. अनेक विक्रेते आपली प्रॉपर्टी कमी दरात विकण्यास तयार झाले आहे. काही भागांमध्ये 12 ते 15% दर हे कमी झाले आहेत. विशेष म्हणजे ही घसरण फक्त मध्यम श्रेणीपुरती मर्यादित नसून प्रीमियम आणि लक्झरी सेगमेंटमध्ये देखील ही दिसत आहे. दुबईतील प्रसिद्ध भाग जसे बुर्ज खलिफा परिसर, डाऊनटाऊन दुबई आणि पाम जुमरेह यासारख्या उच्चभ्रू ठिकाणी देखील सवलतीत प्रॉपर्टी उपलब्ध होत आहे. यामुळे हे स्पष्ट होते की बाजारातील दबाव सर्व स्तरावर दिसून येत आहे. रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित कंपन्यांवर देखील याचा परिणाम हा झाला आहे. काही मोठ्या डेव्हलपर कंपन्यांचे शेअर्समध्ये 20 ते 25% घसरण ही नोंदवली गेली. मात्र या संपूर्ण परिस्थितीकडे काही गुंतवणूकदार वेगळ्या दृष्टीने पाहत आहे. त्यांच्यासाठी ही एक खरेदीची संधी आहे. कमी किमतीत उच्च दर्जाची प्रॉपर्टी मिळण्याची संधी म्हणून अनेक जण बाजारात प्रवेश करत आहे. काही मोठे व्यवहार देखील अजूनही होत आहे. यामुळे बाजार पूर्णपणे ठप्प झालेला नाही. तज्ज्ञांच्या मते पश्चिम आशियातील तणाव हा दीर्घकाळ कायम राहिला तर पुढील काही वर्षातील दुबईतील प्रॉपर्टी दरात दरवर्षी सुमारे 5 ते 7% घट ही होऊ शकते. मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी दुबई अजूनही एक आकर्षक पर्याय राहू शकतो, कारण इथली पायाभूत सुविधा, कर सवलती आणि जागतिक दर्जाची जीवनशैली यामुळे त्याचं महत्त्व कमी होत नाही. याशिवाय दुबई सरकार देखील बाजार स्थिर ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन व्हिसा धोरण, सवलती आणि प्रोत्साहन योजना या राबवल्या जात आहे. यामुळे बाजारात काही प्रमाणात स्थैर्य येण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाहता दुबईचा रिअल इस्टेट बाजार सध्या दबावाखाली असला तरी तो पूर्णपणे कोसळलेला नाही. ही परिस्थिती जोखीम आणि संधी या दोन्ही गोष्टींना एकाच वेळी निर्माण करते. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर गुंतवणूकदारांना मोठा फायदा या संधीत होऊ शकतो. मित्रांनो, ही होती दुबईच्या बाजारातील सध्याची स्थिती. आता पुढे वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. भारतीय LPG टँकर ग्रीन सान्वी याने होर्मुझ समुद्रधुनी यशस्वीरित्या पार केली आहे. हा टँकर सुमारे 44,000 मेट्रिक टन LPG घेऊन भारताकडे येत आहे आणि तो 6 एप्रिलपर्यंत मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे हा मार्ग अत्यंत संवेदनशील बनला आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील तेल आणि गॅस याच मार्गातून वाहतूक केली जाते. अशा परिस्थितीत ग्रीन सान्वीचा सुरक्षित प्रवास हा भारतासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. भारताची जवळपास 60% LPG गरज आयातीवर अवलंबून आहे आणि त्यातील मोठा भाग हा पश्चिम आशियातून येतो.
यामुळे या मार्गावरील हालचाली भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता शेवटची पण तितकेच महत्त्वाची बातमी, भारतीय कृषी क्षेत्राशी थेट संबंधित इफ्कोबद्दल. मित्रांनो, इंडियन फार्मर फर्टिलायझर कॉर्पोरेटिव्ह लिमिटेड म्हणजेच इफ्को ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या सहकारी उत्पादक संस्थांपैकी एक आहे आणि सध्या ही संस्था पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी करण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात कंपनीचा करपूर्व नफा म्हणजेच PBT हा 4,106 कोटी रुपये यांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे 2024-25 मध्ये हा आकडा सुमारे 3,811 कोटी रुपये इतका होता. यामुळे यंदाची वाढ ही केवळ आकड्यापुरती नाही तर सातत्यपूर्ण प्रगतीचे प्रतीक मानले जात आहे. या यशामागे सर्वात मोठा वाटा हा उत्पादन आणि वितरणातील वाढीचा आहे. कंपनीने यंदा सुमारे 90.62 लाख मेट्रिक टन खत उत्पादन केलं आहे. यामध्ये युरिया, डॅप, NPK यासारख्या विविध खतांचा समावेश आहे. याचबरोबर एकूण वितरण सुमारे 119.68 लाख टनापर्यंत पोहोचलं आहे, जे देशातील वाढत्या कृषी गरजांचे प्रतिबिंब आहे. इफ्कोच्या कामगिरीतील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे नॅनो खतांची वाढती लोकप्रियता. नॅनो युरिया आणि नॅनो डॅप यासारख्या उत्पादनाची विक्री 301 लाख पाटल्यांहून अधिक झाली आहे. हे केवळ पर्यावरणपूरक नाही तर शेतकऱ्यांसाठी खर्च कमी करणारे तंत्रज्ञान आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने या यशामागील सूत्र स्पष्ट केलं आहे. मजबूत वितरण नेटवर्क, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांशी थेट संपर्क यामुळे ही वाढ शक्य झाली आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इफ्को ही फक्त नफा कमवणारी संस्था नाही तर सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करणारी संघटना आहे. यामुळे कंपनीची वाढ ही थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी ठरते. एकंदरीत पाहता खतांची वाढती मागणी, नॅनो उत्पादनाचा विस्तार आणि कार्यक्षम व्यवस्थापन यामुळे इफ्को यंदा पुन्हा एकदा ऐतिहासिक टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे आणि ही केवळ कंपनीच नव्हे तर भारतातील कृषी क्षेत्रासाठी एक सकारात्मक बातमी आहे. मित्रांनो, आजच्या बुलेटिनमधून एक गोष्ट स्पष्ट होते की योग्य निर्णय, जागतिक परिस्थिती आणि बाजारातील विश्वास या 3 गोष्टी अर्थव्यवस्थेची दिशा ठरवतात. रुपयाची ताकद वाढत आहे. सोनं गुंतवणुकीसाठी संधी देत आहे. दुबईत जोखीम आणि संधी दोन्ही आहेत. भारताची ऊर्जा सुरक्षा महत्त्वाची आहे आणि कृषी क्षेत्रातही सकारात्मक घडामोडी सुरू आहेत. आजचं बीज डंका बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वाच्या आणि अपडेटेड बातम्यांसह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.